बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं आणि या एफआयआरची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे। यामध्ये एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रम नमूद करण्यात आलेला आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं, या एफआयआरची कॉपी न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेली आहे। काय आहे एफआयआर मध्ये नेमकं? गुन्हा कोणताही घडला, घटना कोणती घडली तरी त्यातली सगळ्यात महत्त्वाची डॉक्युमेंट जी मानली जाते ती म्हणजे की एफआयआर। या एफआयआरच्या आधारेच याच्यावरचा क्राईम रिपोर्ट तयार होतो किंवा कोर्टामध्ये याचा गुन्हा सुद्धा दाखल होतो। आणि या एफआयआर मध्ये संजय शिंदे म्हणजे ज्या पोलीस अधिकारी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या, आणखी ज्या झाडलेल्या गोळ्यांमध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला, त्यांनीच याची फिर्याद दिलेली आहे। हा गुन्हा दाखल झालेला आहे। आणखी या दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपी म्हणून सुद्धा अक्षय शिंदे जो मृत आरोपी आहे त्याच्याविरुद्ध आयपीसी 262, 132, 109, 121 आणखी अग्निशस्त्र अधिनियम 27 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ज्या प्रकारे आपल्याला माहिती आहे की कल्याण कोर्टाच्या आदेशानंच घेतलेल्या वॉरंटने तळोजा कारागृहातून अक्षय शिंदेला घेऊन पोलीस पथक निघालं होतं आणि रस्त्याने जात असतानाच आज खरं तर कोर्टामध्ये पेशी अक्षय शिंदेची होती आणि रात्री ठाणे क्राईम ब्रँचच्या इथेच त्याचा मुक्काम असणार होता। पण त्या ठिकाणीच त्याने रस्त्यात शिवीगाळ सुरू केली आणि मला तुम्ही कोणत्या परिस्थितीत घेऊन जाताय, कुठे घेऊन जातायत अशा प्रकारचा त्याने जोरदार आरडाओरडा सुद्धा गाडीत सुरू केला होता। आणखी निलेश मोरे जे एपीआय निलेश मोरे यांचं सर्व्हिस रिव्हॉल्वर त्याने खेचून त्याने अटॅक केला पोलिसांवर, गोळीबार करण्याचा प्रयत्न केला। एक गोळी निलेश मोरेंच्या त्या झटापटीमध्येच मांडीला लागली आणि या झटापटीमध्येच त्या रिव्हॉल्वरचं सेफ्टी लॉक उघडलं गेलं अशा प्रकारची नोंद या एफआयआर मध्ये संजय शिंदे यांनी दिलेल्या एफआयआर मध्ये करण्यात आलेली आहे। आणि या घटनाक्रमाच्या आधारावर ही तयार झालेली डॉक्युमेंट जी एक्सक्लुझिव्ह न्यूज 18 लोकमतच्या हाती लागली आहे, हा सगळ्यात महत्वाचा पुरावा या पूर्ण घटनाक्रमाचा मानला जातो आणि अर्थातच या विषयातला अनेक गोष्टींचा उलगडा सुद्धा होतो। निश्चितच खरंय। प्रशांत, वेळोवेळी अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान या बातमीचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आणि यासह इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।